विठ्ठलाच्या महापूजेसाठी मानाचा वारकरी कसा निवडला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडते। यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत एक वारकरी दाम्पत्याला ही महापूजेचा मान मिळतो। आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो। लाखो वारकरी या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात, पण हे मानाचे वारकरी दाम्पत्य नेमकं निवडलं जातं कसं याचा अधिकार पूर्णपणे मंदिर समितीकडे असतो। 1973 पासून मुख्यमंत्र्याच्या हस्ते शासकीय महापूजेची परंपरा सुरू झाली आणि त्यांच्यासोबत महापूजेचा मान मिळणाऱ्या वारकरी दाम्पत्याची निवड करण्याची जबाबदारी मंदिर समितीकडे देण्यात आली। या निवडीसाठी एक ठरलेली प्रक्रिया असते। आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी रात्री 11 वाजता दर्शन रांग थांबवली जाते। त्यावेळी रांग जिथे थांबते तिथे सर्वात पुढे उभे असलेल्या वारकरी दाम्पत्याचा शोध घेतला जातो। जर त्या दाम्पत्याच्या गळ्यात तुळशीची माळ असेल तर त्यांनाच विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान दिला जातो। पहाटे मुख्यमंत्री मंदिरात आल्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि महापूजेची तयारी सुरू होते। त्यानंतर हे मानाचे वारकरी दाम्पत्य मुख्यमंत्र्यासोबत विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करते। महापूजा पूर्ण झाल्यावर मंदिर समितीच्या वतीने त्या दाम्पत्याचा सत्कार हे केला जातो। विठ्ठलाच्या या सुंदर परंपरेबद्दल तुम्हाला आधी माहिती होतं का? खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा।